नमस्कार. मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी होमिओपॅथिक प्रॅक्टिस करते आणि काउन्सिलिंग पण करते. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल निरोगी मन आणि निरोगी शरीर. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपलं मन निरोगी असेल तर आपलं शरीर पण निरोगी कसं राहू शकतं. कारण आपल्या मनाचा आणि आपल्या शरीराचं खूप एक अतूट नातं आहे आणि मनाचं आपल्या शरीरावरती प्रभुत्व आहे. आपलं मन आणि त्याचे विचार हे जपणं किती महत्त्वाचं आहे. कारण आपले जे काही विचार आहेत, जे काही भावना आहेत, ह्या सगळ्याचा आपल्या शरीरावरती खूप खोलवर परिणाम होत असतो आणि कालांतराने कुठल्या ना कुठल्या तरी आपल्या आजाराला आपण बळी पडतो किंवा कुठल्या ना कुठल्या तरी आजारांना आपल्याला सामोरं जायला लागतं. तर हे मन म्हणजेच काय किंवा ह्याचा आपल्या शरीरावरती कसा परिणाम होतो. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा जे बाहेरचं वातावरण आहे, थंडी, पाऊस, वारा, ह्या सगळ्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला सर्दी, खोकला किंवा ताप असे काही ना काहीतरी व्याधी सुरू होत आहे किंवा व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया ह्याच्यामुळे आपण त्यांचं इन्फेक्शन आपल्याला जेव्हा होतं तेव्हाच आपल्याला हे सगळे त्रास सुरू होतात. तर व्हायरसेस आणि बॅक्टेरिया ह्याच्यामुळे आपण आजारी पडतो हे नक्की आहे. पण हे व्हायरसेस आणि हे बॅक्टेरिया आपल्या आजूबाजूला कायम असतात. मग ते आपल्याला कधी कॅच करतात? जेव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हाच आपल्याला हे व्हायरसेस आणि बॅक्टेरिया कॅच करतात. कारण पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये हे व्हायरसेसचा प्रादुर्भाव जास्त असतो. त्या दरम्यान जर आपली प्रतिकारशक्ती खालावली तर ह्या व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया आपल्याला कॅच करून आपल्याला कुठलं ना कुठलं तरी इन्फेक्शन सुरू होतं. मग आपली प्रतिकारशक्ती कमी का होते? आपण व्यवस्थित आहार घेत असतो, आपण व्यायाम करत असतो, मग आपली प्रतिकारशक्ती खालवण्याचं कारण काय? किंवा मग स्ट्रेस किंवा ताण हा एक खूप ब्रॉड टर्म आहे की तुम्हाला सगळेजण म्हणतात की तुम्हाला खूप स्ट्रेस आहे ना त्याच्यामुळे. हो, ह्या स्ट्रेसमुळे आपली नक्कीच प्रतिकारशक्ती कमी होते. पण स्ट्रेस म्हणजे काय? आपल्याला दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून स्ट्रेसचा आपल्याला अनुभव येतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला काही ना काहीतरी स्ट्रेस हा असतोच. मग हा स्ट्रेस म्हणजे काय आहे? हा कुठल्या एरियाजमधनं आपण स्ट्रेस घेतो आणि त्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती खालावते ते आज आपण बघणार आहोत. मेन 4 फॅक्टर्स आहेत ज्या एरियामधनं आपल्याला स्ट्रेस येतो. पहिला आहे आपलं घरातलं वातावरण किंवा डोमेस्टिक कॉज ज्याला आपण म्हणतो. आपण ज्या घरामध्ये राहतो आहे तिथे आपलं IPR किंवा इंटरपर्सनल रिलेशनशिप कसं आहे, आपलं घरामध्ये एकमेकांशी नातं कसं आहे, घरातलं वातावरण चांगलं आहे का तिथे सतत वाद चालू आहे, कलह चालू आहे. ज्या घरामध्ये भांडणं जास्त चालू आहेत, वादविवाद चालू असतात, तिथल्या व्यक्तींचं त्याच्यावरती परिणाम होत असतो. कालांतराने ते विचार आपल्या मनामध्ये सतत घोळत असतात आणि त्या विचारांमुळेच मग आपली प्रतिकारशक्ती कमी व्हायला लागते. आता आई मुलाचं नातं किंवा भावाभावांचं नातं किंवा बहिणींचं हे नातं कसं आहे, हे किती हेल्दी रिलेशन आहे हे जर तुम्हाला कळलं आणि ह्या रिलेशनमध्ये जर काही अनबन असेल तर नक्कीच त्याचा तोच विचार आपल्या मनामध्ये चालू असतो आणि ते आपल्या शरीरावरती परिणाम करत असतात. आपण लहान मुलांचं पण बघतो की लहान मुलांना किती ताण आहे. पण हा ताण कुठला आहे? ज्या घरामध्ये वातावरण जर चांगलं नसेल तर तो ताण सगळ्या त्या लहान मुलांवरती होतो आणि त्यांना पण सर्दी, खोकला किंवा शाळेमधलं वातावरण ह्या वातावरणाचा त्यांच्यावरती पण परिणाम होत असतो. तर हे सगळ्या फॅक्टर्सचाच खरा आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो. दुसरा कॉज आहे वर्क प्लेस, जिथे आपण काम करतो आहे. सकाळीपासून ते रात्रीपर्यंत आपण कामाच्या ठिकाणी असतो. तर ते एन्व्हायरमेंट हे पण खूप महत्त्वाचं आहे. तिथल्या वातावरणात आपण कसे आहोत, आपल्याला दिलेलं काम आवडतं आहे का, आपलं बॉसशी नातं कसं आहे, बॉस आपला टास्क मास्टर आहे का, दिलेले डेडलाईन्स त्याला आपल्याकडनं जे अपेक्षित आहे ते सतत आपल्यावरती लादलं गेलं आहे. तर ते आपण तो डेडलाईन्स जर आपण नाही मीटअप केले तर आपल्याला तो जो येणारा ताण आहे त्या ताणाचा पण आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो. आपल्या कलिग्सशी आपलं नातं कसं आहे, तिथे कॉम्पिटिशन आहे का किंवा जेलसी आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप सूक्ष्मपणे आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो. आपल्याला ते माहिती पण नसतं. डे इन अँड डे आऊट आपण त्या ताणाला सामोरे जात असतो आणि तेच विचार घेऊन आपण जर घरी आलो तर घरी पण आपल्याला स्वास्थ्य लाभत नाही.
तर ह्या वर्कप्लेस कॉज इज ऑल्सो खूप महत्त्वाचा आहे की ज्याच्यामुळे आपण आजारी पडू शकतो. तिसरा कॉज आहे की सोशल कॉज. ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो आहे त्या सोसायटीचे आजूबाजूचे लोक, त्यांच्याशी असणारं आपलं नातं हे कसं आहे. आपल्या मैत्रिणींचं, आपलं मित्रमैत्रिणींमध्ये आपलं नातं, त्यांच्याशी आपलं नातं कसं आहे. तिथे आपल्या काही डिस्प्यूट्स आहेत का, काही भांडणं आहेत का, आणि त्यांच्याशी रिलेटेड, त्या भांडणांशी रिलेटेड विचार आपल्या मनामध्ये चालू आहेत का. असं आपण बऱ्याच वेळा बघतो की दोन मैत्रिणी एकमेकींशी बरेच वर्ष बोलत नाही, मग ती अढी मनामध्ये सतत राहते, किंवा ती कटुता मनामध्ये जर तुम्ही घेऊन वावरत असाल, किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल आपण कटुता घेऊन मनात वावरत असू, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीरावरती परिणाम होणार आहे आणि त्याच्यामुळेच आपली प्रतिकारशक्ती हळूहळू कमी होत जाते. मग आपण मेजर आजारांना सामोरं जायला लागतं. डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक्स हे खूप लहान वयात आपल्याला ऐकायला येतं आहे. त्याचं कारणच आहे की येणारा स्ट्रेस आपला बॉडी हँडल नाही करू शकत आहे, आणि तो स्ट्रेस आपण कमी करायला काय करतो आहे ह्याचा आपल्याला नक्कीच विचार करायला लागेल. नाहीतर येणारी पिढी सगळी फार लहान वयामध्ये हे आजार आपण बघतोच की ह्याला डायबिटीज 25, 30, 40 ह्या वयामध्ये डायबिटीज लागतो आहे. ओव्हर थिंकिंग हा एक खूप इम्पॉर्टंट कॉज आहे ज्याच्यामुळे डायबिटीज लागतो. सतत काही ना काहीतरी विचार करणे आणि सतत काही ना काहीतरी करणे आणि फ्युचर प्लॅनिंग करणे, हे याच्यामुळे बऱ्याच वेळेला तो येणारा स्ट्रेस, त्याच्यामुळे आपल्याला डायबिटीज, बऱ्याच लोकांना डायबिटीजचा त्रास सुरू होतो. फोर्थ कॉज आहे कल्चरल कॉज. ह्याचा पण आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो. आपण बघतो की एक मुलगी जेव्हा एका कल्चरमध्ये वाढलेली आहे आणि लग्न होऊन जेव्हा ती दुसऱ्या कल्चरमध्ये जाते, त्या कल्चरमध्ये ती समरस झाली आहे का, तिथे काही रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या तिला फॉलो करायच्या आहेत, त्या ती मनापासून करते का काही गोष्टी लादल्या गेल्या आहेत. कुठलीही गोष्ट लादली गेली किंवा मनापासून नाही केली तर त्याचा शरीरावरती नकारात्मक परिणाम होणार आहे. किंवा त्या घरामध्ये ती राहते, त्या घरात तिचं स्थान काय आहे, तिला रिस्पेक्ट आहे का नाही आहे, ह्या सगळ्याचा खूप शरीरावरती परिणाम होत असतो. आणि कालांतराने हळूहळू हा स्ट्रेस जो आहे तो आपल्या शरीराच्या कुठल्या ना कुठल्या तरी अवयवावरती परिणाम होतो. मग आपल्याला ॲसिडिटी किंवा पचनक्रिया आपली बरोबर नाही, गॅसेस, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्रास सुरू होतो. पण मेन कॉज काय आहे किंवा मेन ताण किंवा स्ट्रेस येतो आहे कुठनं, जर आपण त्याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं तरच आपण त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेऊ शकतो. आपण शरीराचं बघतोच की आपल्याला फिटनेससाठी आपण जिम जॉईन करतो आहे, योगा करतो आहे, चांगलं डाएट घेतो आहे, पण मग त्याचबरोबर आपल्या मानसिक स्वास्थ्याचं काय. आपलं मानसिक स्वास्थ्य जपणं किंवा मानसिक आरोग्य जपणं हे खूप जरुरी आहे. आपण कुठले विचार आत घेतो आहे आणि कुठले विचार आपण लेट गो करू शकतो आहे हे आपल्याला नक्कीच बघायला लागेल. कारण जेवढे नकारात्मक विचार किंवा जेवढा अँगर किंवा जेवढ्या अँझायटी, जेवढ्या आपण असे विचार आपल्या मनामध्ये असतील तर ह्याचा शरीरावरती नक्कीच परिणाम होणार आहे. तर येणाऱ्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुठल्या इमोशन्सचा, कुठल्या भावनांचा आपल्या शरीरावरती कसा आणि काय परिणाम होतो. जर आपल्याला ते कळलं काय आहे तरच त्याच्यावरती आपण ॲक्शन घेऊ शकतो. तर माझा हा जो यूट्यूब चॅनल आहे, प्लीज लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.